कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वसुंधरा, हे कसलं नाव? हेच नाव आहे ना त्यांचं? मग चालेल तर. वसुंधरा, ते मापटं उजव्या पायाने ओलांड आणि गृहप्रवेश कर. अगं तिला माहिती असेल हे सगळं. म्हणजे अगं लहान थोडीच आहे ती. अरे ये सुनबाई ये. मला सोडून कशा चाललाय? याचा पण गृहप्रवेश करणार आहे की काय? या बाणकुळाला मी फार दिवस टिकू देणार नाही घरात. हो ना? मग ठीक आहे. छे हो, थकायला काय झालंय? अगं काळजी करू नकोस, रात्री मी पाय चेपून देईन तुझे. काहीतरीच काय? अगं त्यात काय झालं? कोण बघतं रात्री? हा? आणि मला सुद्धा बायकोची सेवा केल्याचं पुण्य मिळू दे की जरा. गप्प बस हो. वसू, बनी, चला जेवायला ताटं घेतली आहेत. अगं कोणाला बोलवतेस? अरे हा, विसरलेच. सवयीने 4 ताटं घेतली हो. विसरलेच मी. आता आपण दोघच ना. मी पण विसरलो होतो. आता काय एकमेकांची तोंड बघायची का आपण? एकमेकांच्या सोबतीनं जगायचं. खरं तर शार्दूल झालं ना, तेव्हा असं वाटलं की आपल्यावर कधी एकटं राहायची वेळ येणार नाही. लोक सुद्धा गमतीनं म्हणायचे, तुमचं काय बाबा, तुम्हाला मुलगा झालाय, आता सून येईल, मग नातवंड होतील, ते तुमच्या अंगा खांद्यावर खेळतील. पण आज सुनेचे आणि नातवाचे पाठवणे करून आलोय. सुनेची पाठवणी, नावालाच सून हो. सुनेची मुलगी कधी झाली कळलंच नाही. लग्न होऊन आपल्या घरी आली तेव्हा अवघी 20 वर्षाची होती. सतत माझ्या मागे पुढे करायची. जरा काही चुकलं की जीभ बाहेर काढायची. अहो आई हे कसं करू, अहो आई ते कसं करू. मला तिचं ते अहो आई कधी आवडायचंच नाही. आईच्या पुढे अहो लागूच शकत नाही. आपण शार्दूलला घराच्या बाहेर काढलं आणि तिचं आणि माझं नातं आणखीच घट्ट झालं. रात्री अपरात्री माझ्या कुशीत येऊन रडायची. शार्दूल जरी घरातून बाहेर गेला असला तरी तिच्या मनातली त्याची भीती गेली नव्हती. आता एका फोनच्या अंतरावर आहे, पण लग्न झालं की परकेपणा येतोच ना. अगं
आपण जे काही केलंय ना ते त्यांच्या भल्यासाठी केलंय. आपण जर स्वार्थीपणाने वागलो असतो ना, शेवटपर्यंत आपल्याजवळ ठेवू शकलो असतो आणि वसू सुद्धा आपल्याकडे आनंदाने राहिली असते. पण आपल्या पाठीमागे त्यांचा काय, या विचाराने अस्वस्थ व्हायचं. खरंय, बनी आपला वंश, पण आता परक्याच्या घरात वाढणार. आकाशरावांचं कुटुंब खूप मोठं आहे, खूप माणसं आहेत तिथे. बनीला आपली आठवण येईल ना? अगं का नाही येणार? गेली 9 वर्ष आपण त्याला आपल्या अंगा खांद्यावर खेळवलंय. कसा विसरेल तो आपल्याला? खरंय, नाही विसरणार. वसू आणि बनीला एवढं मोठं कुटुंब मिळालं तेच महत्वाचं आहे. आता आपले असे कितीसे दिवस उरलेत. एकमेकाच्या आधारानेच आता आपल्याला जगायचंय. त्या दोघांवर माझा हक्क नाही, पण तुमच्यावर आहे. हा, मला सोडून कुठे गेलात तर खबरदार. नाही, नाही जाणार कुठे मी, पण तुम्ही मला कुठे सोडून जायचं नाही. अहो, विशाखा मॅडमचा फोन आहे. हॅलो, नमस्कार विशाखा मॅडम. नमस्कार. लग्न पार पडलं ना? गेली मुलगी सासरी? सगळं व्यवस्थित पार पडलं ना? हो मॅडम, सगळं छान पार पडलं. पण मॅडम, तुम्ही नंतर कुठे दिसला नाही. काय आहे ना, मला कामं असतात, त्यामुळे लवकर निघावं लागलं. एनिवे, मी तुमची ख्याली खुशाली विचारायला फोन केलेला नाहीये. नर्सरीची ओनर या नात्याने फोन केलाय. तुमची नर्सरी मी विकत घेतली हे आहे ना लक्षात? नाही, विसरू नका ते. हो मॅडम, कसं विसरणार आम्ही? गुड. आता ऐका, आजपर्यंत लग्नाच्या निमित्ताने जी काय मस्ती मजा केली आहे, जो काय टाइमपास केलायत ना, तो पुरे झाला. उद्यापासून कामावर रुजू व्हायचं. आणि हां, तुमची ड्युटी सकाळी 7 ते रात्री 9 असेल हे लक्षात ठेवायचं. नर्सरीचा लेखाजोखा घ्यायला लागणार आहे मला. कुठलाही बिझनेस मी लॉसमध्ये नाही करत. येते मी उद्या, भेटूच. येस मॅडम. येस मॅडम. आणि वेळेवर हजर राहा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.